म्हणून असं चांगलं जगावं की काहीतरी माणसाने आपल्या कीर्ती ठेवून गेलं पाहिजे. म्हणून आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या चालण्यातून, आपल्या क्रिया करण्यातून, याच्या पुढे बोलू आपल्या बघण्यातून सुद्धा महाराज एखाद्याच्या अंतकरणाला लागता का म्हणे, एखाद्याला दुःखी करता का म्हणे. कीर्ती शिल्लक राहिली पाहिजे असं जगावं माणसाने. मायबाप माझ्याकडे लक्ष द्या. आपण या पंचभौतिक शरीराने कदाचित मरून जाऊ महाराज. प्रत्येकाला मरण आहे एक दिवस. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ चला, कोई बंधा जंजीर. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होणार आहे एक दिवस. जो काटेवर आला तो ताटेवर चार चौघाच्या खांद्यावर जाणार आहे माझ्या भाव. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, जात असताना प्रत्येकाला जायचं. एक आवेगा एक जावेगा या जगाची रीत आहे. जायचंही सगळ्यालाच आहे. माणसंच जातात यात नवल नाही. सूर्य सुद्धा महाराज काही काळापुरता आहे, त्यालाही आयुष्य आहे. चंद्रालाही आयुष्य आहे. तसं तुम्हा आम्हाला एक दिवस जायचंय. पण जाण्याच्या अगोदर जगायचं कसं हे शिकून घ्या आधी. माणसं जिवंत आहेत तोपर्यंत एकमेकाला मदत करत नाही मायबाप. मेल्यानंतर धावपळ करून त्या माणसाला, जिवंत आहे तोपर्यंत एखादा माणूस संकटात सापडला तर त्याला मदत करत नाही, त्याला सहकार्य करत नाही. मेल्यानंतर चौघ खांदा देतात महाराज. आता त्या चौघाने खांदा देऊन मेल्यानंतर त्या मेलेल्या माणसाला काय फायदा आहे? काय फायदा आहे? म्हणून आपल्यातला एखादा माणूस, आपल्या समाजातला, आपल्या गावातला, आपल्या नातेवाईकातला, आपल्या संबंधातला एखादा मित्र असेल, तो जर संकटात सापडला असेल तर त्याला मदत करा, तर ते कामी आहे. माणसं फार अवघड आहे महाराज. जिवंत आहे तोपर्यंत एकमेकाला तोंडाने बोलत नाहीत आणि मेल्यानंतर त्याच्या तोंडाला हात लावून म्हणतात एकदा तरी बोल रे दादा. कधी माझं बोलणं समजते आई? कधी म्हणतात त्याला? मेल्यानंतर त्याला हालू हालू म्हणतात, अरे एकदा तरी बोल ना, एकदा तरी डोळ्याने बघ ना. मेल्यावर जिवंत समोर राहत होतं पण आयुष्यभर बोलले नाही माणसं. सोपं करतो मी. तुमच्याकडे जर एखादा माणूस आजारी पडला आणि जर दवाखान्यात ऍडमिट असेल तर दादा मला सांगा उत्तमराव, तुमच्याकडे त्या आजारी माणसाला बघायला काय घेऊन जाता बरं तुम्ही? काय घेऊन जाता? डबल रोटीचा पुडा, त्याच्यानंतर पार्ले जी बिस्किटचा पुडा. काय उदार माणसं महाराज, पाया पडाव तुमच्या सगळ्याच्या. पार्ले जी बिस्किट पुडा, डबल रोटीचा पुडा, आणि त्याच्यापेक्षा फारच एखादा पैशावाला माणूस असेल आणि जरा चांगलं संबंध असतील तर 1 किलो सफरचंद. बरोबर आहे? ह्याच्यापेक्षा दुसरं काहीच घेऊन जात नाही माणूस. मला तुम्हाला सोपं करायचं एक गोष्ट सांगा. तर दवाखान्यात असलेल्या माणसाला, त्याला ताप आलेली असते, त्याच्या तोंडाला चव नसती. तुम्ही नेलेला बिस्किटचा पुडा ते खाते का? तुम्ही नेलेलं डबल रोटी ते खाते का? तुम्ही नेलेलं शेप खाते का? मग हे कोण खाते? त्याला सांभाळे असलेले तिथे. बरोबर आहे? मग आता मला सांगा, त्या आजारी असणाऱ्या माणसाला सफरचंदाची गरज आहे, बिस्किटच्या पुड्याची गरज आहे का डबल रोटीची गरज आहे? त्याला गरज कशाची याचा विचार केला का कधी? अरे डबल रोटी नेल्यापेक्षा, सफरचंद नेल्यापेक्षा, बिस्किटचा पुडा नेल्यापेक्षा तो माणूस जर गरीब असेल, त्याची परिस्थिती नसेल, दवाखान्यात ऍडमिट असेल, तर अशा माणसाला जाताना खिशामध्ये 500 रुपयाची नोट टाकून न्या आणि तिथं गेल्यानंतर त्याच्या हातात घाला आणि येतो दादा म्हणा. ते त्याच्या दवाखान्याचं बिल देताना कामी येईल. हे जगण्याची गरज आहे आज. कळलं का? नासके सफरचंद नेऊन त्याला फायदा होत नाही. माफ करा मला. माणसाला जगणं कळालं की तुम्हाला सांगतो देव लांब नाहीच आहे. समाजामध्ये जगणं कळत नाही म्हणून महाराज देवाचा शोध घ्यावा लागतो. आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये देव आहे, प्रत्येकाच्या गावात मंदिरात देव आहे, प्रत्येकाच्या जिथं जाल तिथं देव आहे महाराज. आणि खऱ्या अर्थाने शहाणा माणूस असेल, ज्याची भक्ती असेल, ज्याचं ज्ञान असेल, तर त्याला महाराज चराचरामध्ये देव दिसतो. त्याला विशिष्ट ठिकाणी जायची गरज काय? म्हणून आधी जगणं कळावं. आपण जर रस्त्याने निघालो तर कोणीतरी आपल्याला रामराम घातला पाहिजे असं जगा. कुठेही एकांतात तुम्ही बसा महाराज. काही लोकांना असं वाटलं पाहिजे की माणूस खरं भारी आहे बरं का, त्याच्याजवळ जाऊन 2 मिनिटं बसावं, समाधान होईल आपल्याला. पण तुम्ही मेले हे ज्याला ज्याला कळालं त्याला वाईट वाटलं पाहिजे, हळहळ केली पाहिजे लोकांनी. खरंच काय चांगला माणूस होता हो. अजून या माणसाची गावाला गरज होती, अजून या माणसाची समाजाला गरज होती.
अजून या माणसाची देशाला गरज होती असं वाटावं. नाही तर काय जगण्यामध्ये किंमत आहे दादा मला सांगा. किड्या मुंग्यासारखी माणसं रोज जन्माला येतात आणि किड्या मुंग्यासारखी माणसं रोज मरतात महाराज. त्यांची कोणी नोंदही ठेवत नाही. कधी जन्माला आला हे माहीत नाही आणि कधी मेला हेही माहीत नाही. आम्हाला कथा हे शिकवते की चांगलं जगता आलं पाहिजे महाराज. ज्याला सामान्य व्यवहार कळत नाही त्याला परमार्थ कुठून कळेल माय बाप. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी. हे भक्ती म्हणजे हळदी कुंकू वाहनं फुलं वाहनं एवढंच भक्तीचं साधन नाहीये. केवळ नुसतं फक्त कथा कीर्तन ऐकलीन बाकी जगण्यामध्ये अर्थ उरला नसेल तर ही भक्ती नाहीये. संतांनी जी भक्ती सांगितली, संतांनी जे परमार्थ सांगितला तो सांगितलं की सुळावरची पोळी आहे ती. आणि जर सगळ्याला जर परमार्थ कळाला असता तर अज्ञानी लोक राहिली नसती माय बाप. कळते माझं बोलणं. अज्ञानी राहिली नसती लोक. आमचे गुरुवारी विठ्ठल महाराज घोले सांगायचे पाठामध्ये, जोग महाराज संस्थेचे गुरुवारी सांगायचे, बुवा ज्याला व्यवहार कळत नाही त्याला परमार्थ काय कळेल महाराज. अजून बोलू, ज्याला सामान्य लोकांमध्ये वागायचं कळत नाही त्याला देव काय कळेल. देव काय भाजीपाला आहे? बाजारचा भाजीपाला आहे काय देव म्हणजे? अरे त्याच्यासाठी आयुष्य खर्च करावं लागतं महाराज. तपश्चर्या करतात आयुष्यभर लोक हिमालयामध्ये, उलट टांगून घेतात झाडाला. कावळे गिधाड त्यांचे लचके तोडून तोडून मांस खातात. तरी त्या कावळ्या गिधाडांना फक्त एवढंच म्हणतात की दादानो ऐका रे बाबा ऐका, तुमची भूक भागत असेल तर आमचे लचके तोडून मांस जरूर खा. फक्त एवढं उपकार करा आमच्यावरती की ह्या डोळ्याने जोपर्यंत ईश्वर दिसत नाही तोपर्यंत महाराज डोळ्याचे दोन बुबुळ काढू नका, एवढं करा. म्हणून घरादाराचा त्याग केला. घरी जर सगळं करून जर परमात्मा भेटला असता तर तुकाराम महाराजांना काय गरज होती भंडाऱ्यावर जायची? काय गरज होती तुकाराम महाराजांना भामचंद्रावर जायची? काय गरज होती तुकाराम महाराजांना महाराज मग घोराड्यावर जायची काय गरज होती? एवढा अधिकार संपन्न झाले होते की महाराज चिंतन करून 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 लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली. माझ्या महाराजांनी सोडून दिलं सगळं. महाराज म्हणले ज्याला त्रास द्यायचा त्याला देऊ द्या, मला काही घेणं देणं नाहीये. मला फक्त आता एक धरीला चित्त आम्ही रखुमाईचा पती. बस चिंतन. रस्त्याने निघलं तरी अरे काय सामर्थ्य असेल, चालता चालता ज्या मातीवरून चालायचे महाराज त्या मातीतून विठ्ठल विठ्ठल धुनी यायचा. आम्ही कथेत बसलं तर कथा करायला 100 वेळेस सांगावं लागतं भजन करा म्हणून, तरी तोंड उघडत नाही आमचं. याचा अर्थ काय आहे? हे पाप आहे माय बाप आडवा आलेलं. तोंड जर उघडत नसेल तर निश्चित पाप आहे. माझा विषय होता ज्याला जगणं कळालं त्याला परमार्थ कळाला आणि ज्याला जगणं कळत नाही त्याला परमार्थ कळत नाही. म्हणून असं चांगलं जगावं की काहीतरी माणसाने आपल्या कीर्ती ठेवून गेलं पाहिजे. आम्हाला कथा हीच सांगते आहे. म्हणून आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या चालण्यातून, आपल्या क्रिया करण्यातून, याच्या पुढे बोलू आपल्या बघण्यातून सुद्धा महाराज एखाद्याच्या अंतकरणाला लागता कामा नये, एखाद्याला दुःखी करता कामा नये.